मी सिरियसली सेंस सॉरी जरा वैतागलो एकदम. तुम्ही सांगा ना काय करू. तिकडे करोडोंचा डील हँडल करणारा मी इथे मला हे साधं घरचा हिशोब हँडल करता येत नाहीये. काय चाललंय कसं मॅनेज करणार आहे. हार्डली 4-5 हजार रुपये असतील माझ्या वॉलेटमध्ये आता. एवढ्या पैशात कसं होणार आहे काय माहिती. देवांश शांत व्हा ना प्लीज. असं शांत होऊ साई. इतक्या साध्या साध्या गोष्टींसाठी इतके पैसे मोजावे लागतात त्याची कल्पनाच नव्हती ना मला. कसं मॅनेज होणार आहे सगळं काहीच माहिती नाही. सगळं काही मॅनेज होईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण फक्त आत्ताचा विचार करूयात ना. आठवड्याभर पुरेल एवढं सामान आहे ना. त्याच्यानंतर काय मग. त्याच्यानंतर होईल काहीतरी. काय कसं होईल सई. कसं मॅनेज होणार आहे एवढ्या पैशांमध्ये. पॉसिबलच नाहीये ते. देवांश मी आहे ना. मी मॅनेज करायचा प्रयत्न करेल. प्लीज शांत व्हा. एक मिनिट. कोणाचा फोन आहे. आईचा फोन आहे. मग घ्या ना काय प्रॉब्लेम आहे. सकाळपासून 4-5 वेळा येऊन गेले देवांश. पण उचलून काय सांगू. तिला कळलं असणार आहे आपण घर सोडून आलोय ते. एक्झॅक्टली. काळजी वाटत असेल ना त्यांना. प्लीज फोन उचला आणि सांगा त्यांना दॅट यू आर ओके. ठीक आहे. हा आई बोल. हॅलो साई. अगं फोन का नाही उचलत होतीस. हे बघ अगं सकाळपासून जीव वर खाली होत होता. फोन उचलायचा ना. असं करतात का कोणी. सॉरी आई. अगं काय बोलू हेच कळत नव्हतं म्हणून नाही उचलला फोन. देवांशराव आहेत का विचार. हा सई. अगं देवांशराव. हो आई आहेत. आम्ही सोबतच होतो. काय ग हे असं अचानक झालं. तुम्ही दोघे ठीक आहात ना. हो आई. पण तू काळजी करू नको. आम्हाला एक छोटंसं घर पण मिळालं राहायला. हां. हो का. बरं झालं बाई. तू नको टेन्शन घेऊ. देवांश आहेत ना माझ्या बरोबर. साई हे बघ तुम्ही कुठे राहता मला पत्ता पाठव. मी आणि मधू तुला भेटायला येतो. आई अगं हे बघ साई नाही म्हणू नकोस. एकदा तुम्हाला बघितलं ना की मग मला बरं वाटेल. अगं देवांश आई घरी यायचं म्हणते. हा येऊ देत मग. आई ठीक आहे मी पत्ता पाठवते तुला. हो आम्ही दोघे येतोच. काही आणू का सई. काही नकोय मला. तुम्ही या फक्त. हां येतोच आम्ही दोघे. बरं ठेवू मी. देवांशराव आहेत तुझे ते. हो आहेत. पत्ता पाठवते म्हणाली. मी तयार होतो. हो निघूया आपण लगेच. हो लगेच सगळं. काय चीप आहे ही ललिता. एक तर नावच ललिता. त्याचा ते चीपनेस आहे. आणि त्यात ती अंजलीची आई. आय डोंट अंडरस्टँड. मी या दोघींना का सहन करते. मला ना खरं तर त्या ललिताचा इतका राग येतो ना. ऊट सूट काही झालं की आमच्या घरात धावत येते. काय करून ठेवलं या घराचं. नाही मी आमचं घर हे असं तरी इमॅजिन केलं नव्हतं. त्या 1.5 दमडीच्या सईमुळे माझ्या देवांशलाही घराबाहेर जावं लागलं. नाही काही झालं तरी देवांश घरी परत आला पाहिजे. मी देवांशला घरी परत घेऊन येणार. देवांश आता कसली यादी करताय. काही नाही ते जरा कामाचे ऑप्शन्स नोट डाऊन करतोय. बास झालं ना आता ते. आधी जेवून घ्या ना प्लीज. चला लवकर. काय काय केलं जेवायला. काय काय केलं म्हणजे भाजी पोळी वरण भात आणि गोडामध्ये शिकरण. शिकरण. सॉरी. नाही मला माहिती आहे तुम्हाला आज श्रीखंड खायची इच्छा होत असेल ना. पण नाही सॉरी नका म्हणू. आय लव्ह शिकरण. हे तर माझं कम्फर्ट फूड आहे. खरंच
ऍक्च्युली पहिल्यांदाच खातोय. पण तुम्ही सॉरी नका ना म्हणू. सी आपण या सिच्युएशन मध्ये फक्त आणि फक्त माझ्यामुळे आलोय सई. हे बघा तुम्ही पण असं काही म्हणायचं नाही हा. आणि एक सांगू का दिवांश, मी तुमच्यासोबत कुठेही राहू शकते, अगदी आनंदात. त्यामुळे प्लीज इथून पुढे असं काही बोलू नका आणि असा विचारही करू नका. बरं आता फक्त बघत बसणार आहे की जेवणार पण आहे? तुम्ही पण जेवणार ना? आपण एकत्रच जेवूयात. चालेल. सई येऊ का? आई मामा या ना. आई कशीच बाळा? मी ठीक आहे. हा हे बघ, हे सामान आणलं होतं थोडस. आई मी सांगितलं होतं ना की येताना काही घेऊन येऊ नकोस म्हणून. मला नको. तू कधी काही सांगते का काही हवं असेल तर? मी आई आहे ना तुझी, ऐकायचं माझं. हे ठेव बघ. खरंच जेव्हा कळलं ना तेव्हा खूप काळजी वाटली होती. सुचतच नव्हतं काय करावं ते. तुम्ही दोघे ठीक आहात ना? हो आई, आम्ही आता जेवायलाच बसलो होतो. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी जेवणाचं ताट करते. नाही नाही सई, तुम्ही जेवून घ्या, आम्ही निघतो. अगं अगं आई असं का करतेस? आयो प्लीज, आम्ही एकटं तर नाही जेवणार आहोत. तुम्ही बसा. सई तुम्ही प्लेट्स घ्या ना. या या. हो. नाही सई, देवांशराव माफ करा. माझ्या मूर्ख मुलीमुळे तुमच्यावर तुमचं हक्काचं घर सोडून इथे यायची वेळ आली. मामा मी तुम्हाला याआधीही सांगितले, आज परत एकदा सांगतोय, या सगळ्यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही का माफी मागताय? प्लीज माफी नका मागू प्लीज. मी एक हारलेला पाप आहे हो. मी फक्त माफीच मागू शकतो, दुसरं मी काहीच करू शकत नाही. मामा काय बोलतोयस तू? प्लीज शांत हो ना. बरं ते असू दे. तुमची जेवण झाली की आपण घरी निघतोय. नाही मामा सॉरी, पण आम्ही नाही येऊ शकत. अगं का सई, हट्टीपणा सोड ना, ऐक ना आमचं जरा. मामा आई तुम्हाला कळत कसं नाहीये, आम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी घराबाहेर पडलोत ना. आणि आई हे बघ, असं इथे मामीचं घर आहे आणि त्या घरात जर आम्ही आलो तर तुम्हा दोघांना खूप त्रास होईल आणि ते मला नाही आवडणार. त्यामुळे प्लीज नको. हे बघ, ते काही असो, मला काळजी कळतीये तुझी, पण तुम्ही दोघे इथे एकटेच. आई हो, एकटे कुठे होतो आम्ही? आम्ही आहोत ना एकमेकांच्या सोबतीला. आणि तुम्ही पण आहातच आम्हाला मोटिवेट करायला, सपोर्ट करायला. मग आणखी काय हवंय मला सांगा. हो आई, आणि हे बघ, संसार करण्यासाठी ना एकमेकांची साथ लागते आणि असंही आम्ही एकमेकांना साथ देतोच आहेत ना. तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. हा ठीक आहे, काही लागलं तर कळव. हा चल येऊ आम्ही. येऊ म्हणजे जेवण केल्याशिवाय जायचं नाहीये तुम्ही. हा अगं नको ना सई बाळा. मामा मला आता चिडायला लावू नकोस. हा जेवायचं आणि मग जायचं. चला बसा बसा. या ना, बसा ना. या या, तुम्ही बसा ताट घ्या. लवकर. या. हा मामा बस. ओंकार काय चाललंय तुझं? मला एकटं सोड. ओंकार अरे उठ ना, आज पाडवा आहे माझा. ओंकार उठ प्लीज. काय चाललंय हे? ओंकार प्लीज उठशील? अरे पाडवा आहे, चल उठ. अंजली जा यार, का त्रास देतेस मला? नीट बोलायचा ओंकार माझ्याशी. आणि काय मी त्रास देते? तुम्ही त्रास देताय मला, कळलं ना? की माझी मॉम आली आहे खाली, फर्स्ट पाडवा आहे माझा. तिला तुझं कौतुक करायचं आणि तू माझा लोळत काय पडलायस इथे? काय बोलतीयस तू? आपला पहिला पाडवा बिडवा काही नाहीये.
आणि मुळात आपलं लग्नच झालं नाहीये तर कसलं कौतुक करून घ्यायचं आपण? जरा हळू बोलत जा ना. परत सुरू झालं ना तुझं? हे फाईन, नाही झालंय आपलं लग्न, मग काय फरक पडतो? मला फरक पडतो अंजली, आणि आपण खोटं बोलून अजूनही सगळ्यांना फसवतोय. आणि आपल्या खोटेपणामुळे ना दादा आणि वहिनी घर सोडून निघून गेलेत. मम्मा आधीच आजारी आहे, ती इतकी अपसेट झाली ना की ती जेवत पण नाहीये. आत्या हर्ट झालीये, रियाचा तर आधीपासूनच मूड ऑफ आहे. आणि या वेळेस मी बाबांच्या नजरेला नजर सुद्धा देऊ शकत नाहीये. तुला सिरियसनेस कळतोय का? मला कळतोय का? मला नाही कळलं ओंकार, मला क्लिअरली कळलं. हे सगळं माझ्यामुळे होतंय असंच म्हणायचंय ना तुला? मी असं नाही, करेक्ट आहे तुझं. नाही, विलन मीच आहे ना आता या घरात. जे काही होतं, जे काही घडतं ते सगळं माझ्यामुळे घडतं. माझ्यामुळे प्रत्येकाला त्रास होतो. माझ्यामुळे मम्मी आजारी आहेत, माझ्यामुळे बाबांना टेन्शन आलंय, माझ्यामुळे भैरवी मॅमचा मूड अपसेट आहे, माझ्यामुळे सई देवांश घराबाहेर गेलेत. म्हणजे सगळा त्रास घरात माझ्यामुळेच होतोय. अरे पण माझ्या त्रासाचं काय ओंकार? सईने मला इतकं टॉर्चर केलं, इतका त्रास दिला इतके दिवस, ते सगळं विसरलास तू? आणि देवांशला मी नव्हतं सांगितलं घर सोडून जायला, ते स्वतःहून गेले. विचार का? कारण सईचा इगो हर्ट झाला. ओंकार अगं ती सई किती चुकली, काही कशी वागली तरी देवांश तिची साथ देतात. ते माझंच नशीब फुटकंय. काय आतापर्यंत घरातले सगळे ब्लेम करत होते रे मला, पण आता तू पण मलाच ब्लेम करतोस. सिरियसली कसं मी किती सहन करू अजून? अंजली, आय एम सॉरी. मी मूर्खासारखा तुझ्यावरती ओरडलो. अगं मी थोडा फ्रस्ट्रेट झालो होतो म्हणून, पण आय एम रिअली सॉरी. मी तुला कधीच ब्लेम करणार नाहीये. भलेही आपलं लग्न नाही झालंय अजून, पण मी मनातून तुला हसबंडच मानते. पण तुझा ट्रस्टच नाहीये माझ्यावर. अगं असं नाहीये, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. खरंच? मग त्या हिशोबाने हा खरंच आपला फर्स्ट पाडवा झाला ना? हो, आणि मी मूर्खासारखं तुला पहिल्याच पाडव्याला रडवलं. आय एम सो सॉरी. प्लीज मला माफ कर. ओके, एका अटीवर माफ करेन. कोणत्या? तुला कॉम्पन्सेट करावं लागेल. म्हणजे नवीन सून असल्यावर तिचे किती लाड होतात, पण माझ्या बाबतीत असं काहीच होत नाहीये. असं कसं? मी आहे ना, तुझे सगळे लाड पूर्ण करतो. बोल काय हवंय? ते ऍक्च्युली मी एक ऑनलाईन नेकलेस बघितला. तो नेकलेस जर मी तुला घेऊन दिला तर तू स्माइल करशील? डन. तू मला लिंक पाठव, मी ऑर्डर करतो. तो नेकलेस माझ्याकडून तुला पाडव्याला गिफ्ट. खरंच? हो. थँक्यू ओंकार, थँक्यू. एनी टाइम. वा वा वा, आत्ता जरा मज्जा आली. हिंदोळ्या, रोज माझ्याशी असाच फाईट करत जा, कारण तू जेव्हा जेव्हा माझ्याशी फाईट करशील ना तेव्हा तेव्हा मी तुला असंच पेमेंट करायला लावेन आयुष्यभर. नाहीतर जहागीरदार बनण्याचा काय उपयोग आहे? वा वा वा. सई, छान होता ना आजचा दिवस. बघा ना, आपण किती मस्त गुढी उभारली. तुमची आई मामा पण आपल्याला भेटून गेले. कमाल ना? पण आपण घरी फोन कुठे केला नाही. म्हणजे ओमी
रिया, आई बाबा यांना साधा आपण पाडव्याच्या शुभेच्छा पण नाही दिल्या. त्यांनी पण आपल्या फोनची किती वाट बघितली असेल ना. तुम्ही विसरलात कसे? आपलं काय ठरलंय? न्यू बिगिनिंग. आपण जर परत परत मागे वळून बघत राहिलो ना तर मग आपण पुढे कसं जाणार? देवांश, मागे न बघून कसं चालेल मला सांगा. आई बाबा आहेत ते तुमचे, त्यांनाही तुमची काळजी वाटतच असेल ना. आणि मला सांगा, तुम्ही मला माझ्या आईचा फोन उचलायला सांगितलं की नाही, त्याच्याशी बोलायला लावलं, तसं तुम्हाला नाही वाटत? तुम्ही तुमच्या आईशी बोलावं, आपण कुठे आहोत, काय करतो हे सगळं सांगावं. नाही, अजिबात नाही वाटत. तुमच्या आईची गोष्ट खूप वेगळी आहे. आपल्या आईला जर कळलं ना आपण इथे राहतोय तर तिला खूप त्रास होईल. ती येईल इथे आणि घेऊन जाईल आपल्याला घरी, आणि मला तेच नकोय, अजिबात नकोय. कारण अंजलीचा खोटेपणा प्रूव्ह होत नाही तोपर्यंत मी त्या घरात जाणार नाही. असं आहे. पण देवांश, सही ऐका ना प्लीज. ऑलरेडी कमी चॅलेंजेस आहेत का आपल्या पुढं? तर खूप कमी पैसे उरले आहेत. एवढ्या पैशात आणखी काही दिवस काढायचे, काम शोधायचंय, आणि हे सगळं होईपर्यंत ते पैसे जपून वापरायचंय. आणि हे सगळं कसं होणार मला नाही माहिती, कारण कधी डीलच केलं नाही मी अशा गोष्टींबरोबर. आणि त्यात आता तुम्हाला पण या सगळ्यात मी ओढून घेतलंय. देवांश, हे बघा, तुम्ही मला या सगळ्यात नाही ओढलंय, आणि मुळात ना मला या सगळ्याची सवय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुमची ताकद व्हायचंय, तुमच्या काळजीचं कारण नाही. आणि मला विश्वास आहे ना, लवकरात लवकर तुम्हाला चांगला जॉब नक्की मिळेल. तुम्ही काळजी नका करू. यार, काय आहे आरशाचं? काय प्रॉब्लेम आहे? काहीच कळत नाहीये. मी नक्की आरशाचा प्रॉब्लेम आहे की तुमचा? ऑब्व्हियसली आरशाचा प्रॉब्लेम आहे. माझा का प्रॉब्लेम असेल यात? कळतच नाहीये मला. ही पॅन्ट या शर्टवर कशी दिसते ते. अरे यार, कसं बघू आता मी? मस्त, तुम्ही हसा मस्त, पण मला हेल्प करू नका इथे येऊन. नाईस, व्हेरी नाईस. बरं सांगा, काय हेल्प करू? काय म्हणजे? अहो सांगा ना, मी कसा दिसतोय? कसे दिसताय म्हणजे? नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसतं, आणि असे तुमच्यावर सगळं काही सूट होतं. असू द्या, आता मस्का नका लावू मला प्लीज. देवांश, सकाळी सकाळी काय एवढी चिडचिड करताय? सकाळी सकाळी ना माणसाने शांत राहायचं असतं, चिडचिड नसते करायची. ठीक आहे. देवांश, काय करताय? काय करतोय म्हणजे? तुम्हीच म्हणालात ना आता, सकाळी सकाळी चिडचिड करायची नसते म्हणून. नाही करत चिडचिड, पण रोमॅन्स तर करू शकतो ना. नाही 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 देवांश, नाही, कोणीतरी प्लीज प्लीज. इथं कोण येणार आहे? आपलं घर आहे. कोणी घरात असत काय? अगे बाय, मी चुकीच्या वेळे केलंय की काय? हा, तुम्हीच ते नवीन जोडपे असत तर या ना. हा, आपण कोण? मी प्रभू काकू हैसर बाजूक राहतय. तर काय असं ना, काल मी तुमची गुढी बघितली, खूपच छान असं. थँक्यू. तर काय ना, इकडे पहिले सावंत रवत होते, तर मी थोडी आपली साखर मागू केलंय, पण आता माका कळला की आता तुम्ही रवताच होय. तुमचं नवीन नवीन लग्न झालेला दिसता. तुमका काय चेडू झील असा काय? चेडू झील म्हणजे मुलगा आणि मुलगी. नाही नाही, सॉरी हा, मी तुमका डिस्टर्ब केलंय. ते डिस्टर्ब करायचं आणि नाही काकू, असं काहीच नाहीये. नाही काय ना, मी तुमका इतक्या सांगू केलंय की आज लवकर पाणी जाताला म्हणून. हो, पाणी भरून ठेवलंय आम्ही, पण बरं झालं तुम्ही सांगितलं. थँक्यू. हो, त्यात काय, मी शेजार धर्म पाळला, दुसरं काय. हो, तुम्ही चहा घेणार? चहा ना, खरं म्हणजे
मला आज अंगणवाडीला जायचंय, पण आयतो जर चहा मिळत असत ना तर मी तर पाप करूच नाही घेऊच. तू दे आपलं घोटभर थोडस. मी आला रे. दे दे. चहा घ्या. हा. वा वा मस्त. हा तुमचं नाव काय म्हणालात? हे देवांश जहागीरदार आणि मी सई. बरं, तुम्ही कुठून आलात? आम्ही मुंबईचे आहोत. हा. तुझे सासू सासरे गावी राहतात ना? होय ना? नाही नाही, ते पण मुंबईतच असतात. तरी सुद्धा तुम्ही दोघं वेगळे राहतात? हो म्हणजे ते कोण इलो? कोणाचं? कोण? जानू? तुझ्या आईचं वाटतं. घे घे. अगं घे घे, उचल, बोल. नाही नको, नंतर करेन मी फोन त्यांना. काय गो, तुझी सासू खडूस असा वाटता. तुझ्याशी भांडण वगैरे करता की काय? नाही हो, अजिबात नाही. उलट माझी सासू खूप प्रेमळ आणि समजूतदार आहे. त्या कधीच कोणाशी नाही भांडत. म्हणजे तुम्ही मुंबईचे आणि तुझे सासू सासरे पण मुंबईचे, भांडण करत नाही, तरी तुम्ही वेगळे राहतात. असेल काहीतरी खाजगी कारण. पण हौस म्हणून थोडीच कोणी आपल्या माणसापासून लांब राहता. असो काय असता, पण आता तुम्ही दोघे इथे राहतात ना, म्हणजे स्वतः एकटा समजू नका. हा. आणि कधी काय लागला तर हक्कान सांगा हा माका. काय? हा. चला मी येते. चहा मात्र तुझं छान झालं. हा. चल. हो. फायनली गेल्या. मेगा डेंजर इथली माणसं. हे म्हणजे प्रायव्हसी, जरा वेळासाठी प्रायव्हसी मिळेल तर शपथ. देवांश काय बोलताय? तुमचं कसं आहे ना साई, तुम्हाला ना सगळ्यांबरोबर असं छान मिळून मिसळून राहायला खूप आवडतं. हो, आणि थँक्यू. इतकं परफेक्ट कशा आहात तुम्ही? आता कौतुक ना, बस झालं. तुम्हाला उशीर होतोय ना, जायचंय ना? हो, उशीर तर खूप झालाय. या प्रभू काकूंनी खूप वेळ घेतलाय तुमच्या लाईव्हचा. चला. तर एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. आता काय? थांबा. हो, काय झालंय आता? चला बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू साई. आता ना सगळं छान होणार आहे. हो, येतो. हो, बाय बाय. बाप्पा, आज देवांश इंटरव्ह्यूला गेलेत. त्यांना यश मिळू दे.